परमर्षी स्वस्ति मंगलपाठ। नित्या प्रकंपाद्भुतकेवलौघा स्फुरन्मनपर्ययशुद्धबोधा दिव्यावधि ज्ञानबलप्रबोधा स्वस्तिक्रियासु परमर्षयोनः। आमर्ष सर्वौषधयस्तथा शीर्विषं विषादृष्टिविषं विषाश्च सखिल्लविञ्जल्लमलौषधीशाः स्वस्तिक्रियासु परमर्षयोनः। क्षीरं स्रवन्तोऽत्र घृतं स्रवन्तो मधुस्रवन्तोऽप्यमृतं स्रवन्तः अक्षीणसंवासमहानसाश्च स्वस्तिक्रियासु परमर्षयोनः। स्वस्तिक्रियासु परमर्षयोनः। रसवृद्धीचे 6 भेद सांगितलेत। क्षीरस्त्रावी, मधुस्त्रावी, घृतस्त्रावी, अमृतस्त्रावी, आस्यविष आणि दृष्टिविष असे एकूण रसवृद्धीचे 6 भेद आहेत। तर त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत तीन भेद बघितलेत। क्षीरस्त्रावी म्हणजे ज्यांच्या अंजुलीमध्ये पडलेला आहार त्यांच्या शक्तीच्या निमित्तात, त्यांच्या विशुद्धीच्या निमित्तात क्षीर रूपाने म्हणजे दूध रूपाने, दूध गुणवाला किंवा दुधाच्या स्वाद रूपाने तो आहार परिणमित होतो। नंतर घृतस्त्रावीमध्ये तो असं वृक्ष जरी आहार असेल तरी सुद्धा त्या मुनींची तशी योग्यता, तसं पुण्य, तशी शक्ती की त्यांच्या हातात पडलेला सगळा आहार घृतरूपाने म्हणजे तूप रूपाने परिणमित, तुपासारखा होतो। तूप नाही होत, असं तूप अंजुलीभरून नुसतं तूपच पित नाही ते। तर जो काय आहार त्यांच्या हातात पडणार तसा तुपासारखा स्वाद, तसा गुण, तशी शक्ती त्या आहारामध्ये प्राप्त होते। म्हणजे शेवटी हे काय म्हणलं, पुण्याचं आणि पापाचा खेळ। जसं म्हणलं ना, आपल्या पुण्याचा उदय असेल तर जे पण भेटतील लोक ते अनुकूल कार्य करतात, अनुकूल बोलतात, मधुर भाषण करतात, चांगली वागणूक देतात आपल्याला। आपल्या पुण्याचा उदय म्हणून जे कोणी भेटलं ते अशा प्रकाराने आपल्याला व्यवहार असा दिसणार त्यांचा। आणि आपल्या पापाचा उदय असेल तर मित्रसुद्धा शत्रूचं कार्य करतो। मुलगासुद्धा विरुद्ध वागणार, पती विरुद्ध होईल किंवा सगळे जे काय असतील संयोगातले लोक त्यांना ते विरोधी होतील। म्हणजे बाहेर कोणी म्हणून म्हणलं शत्रू नाही, मित्र नाही, माझ्या पुण्याचा उदय तर ते लोक तशा प्रकाराने आपल्याशी बिहेव करतात। आणि जर माझ्या पापाचा उदय असेल तर ते लोक तशा प्रकाराने वागणूक देणार। म्हणून म्हटलं आपण आपल्या उदयाकडं बघा, समोरच्याकडं त्याच्या दोषाकडं नको। माझा उदय खराब असेल तर त्या धन्यकुमाराचं उदाहरण सांगितलं ना, त्याच्यासाठी काय झालं होतं, जेव्हा वडिलांचा मृत्यू झाला ना, तर त्याच्यानंतर जेव्हा ते एका शेतात काम करायला गेले आणि काम करून झाल्यावर त्यांनी त्या मालकाला म्हणले की मला माझं काय खायला द्या किंवा काहीतरी म्हणले असतील असं। तर त्यावेळीच त्या मालकाला कळलं की हा तर आपल्या मालकांचा मुलगा आहे। म्हणजे याचे वडील त्यांच्या हाताखाली तो नोकर म्हणून काम करायचा आणि उदय बदलले, तो मालक झाला आता म्हणजे शेताचा कुठल्या, तर त्यांच्या शेतात जाऊन हा मुलगा काम करत होता। आणि मग त्याचं बघितल्यावर, त्या ओळख समजल्यावर त्यांना वाईट वाटलं की आपल्या मालकांचा मुलगा आपल्याकडं काम करतोय, तर त्याला एवढंसं कशाला द्यायचं म्हणून त्यांनी काय केलं, जाऊन हंडा आणला सुवर्ण मोहरांचा का रत्नांचा असा, आणि आणून त्यासमोर म्हटलं की हे घे तुला। तर याच्या पापाचा उदय की त्याला त्यामध्ये अंगार दिसत होते, काय म्हणायचं, विस्तू। त्यांनी म्हणले हे सगळे मोहर आहे तुझ्यासाठी आहे। तर त्यांनी सांगितलं, तो मुलगा ओरडायला लागला की सगळ्यांना तुम्ही पैसे दिले, खायला दिलं आणि मला विस्तू का द्यायला लागलाय, कोणाचा दोष? बाहेर काय तिथं ती सामग्री होती ती चुकीची नव्हती,
पण यांच्या दोष अजून कथेमध्ये असं पण येतं की ह्यांचा हात लागलं की ते विस्तू झाले म्हणून. असं म्हणजे शेवटी हे आपल्या आपल्या उदयानुसार आपल्याला फळ भोगावं लागतं. म्हणून आपले आत्ताचे वर्तमान परिणाम तरी सावध ठेवणं आवश्यक आहे. मधुस्रावी म्हणजे काय सांगितलेलं, जे मुनींच्या आहार अंजुलीमध्ये पडलेला आहार असतो तो मधुर रूपाने परिणमित होतो. म्हणजे सगळा आहार जे काय ते करणार ते गोड रस स्वादवालं किंवा गोड गुणयुक्त असा होतो. आणि इवन त्यांचे वचनसुद्धा तसे मधुर निघतात. म्हणजे दोन प्रकारांनी ती वृद्धी कार्य करते, एक त्यांच्यासाठी आणि एक इतरांसाठी. त्यांच्यासाठी म्हणजे त्या आहाराचं परिणमन मधुर रूपाने झालं, आणि जेव्हा ते काय वचन बोलणार तर इतरांसाठी त्याचा वापर असा, म्हणजे काय म्हणायचं, ते वचन इतरांना हितरूप वाटतात, मधुर वाटतात असे ते. आणि तर हे मधुस्रावी वृद्धिधारी मुनी असं सांगितलं होतं. आज बघूया आपण अमृतस्रावी रसवृद्धी म्हणजे काय. काय असणार आता ह्याच्यामध्ये. आतापर्यंत जसं सांगितलं तशाच प्रकाराने, जेव्हा म्हणजे ज्या शक्तीच्या निमित्तात मुनींच्या अंजुलीमध्ये पडलेला आहार अमृत रूपाने परिणमित होतो, जिस वृद्धि के प्रभाव से मुनि के हाथ में प्राप्त आहार अमृत के स्वाद तथा गुण को प्राप्त होता है, उस वृद्धि को अमृतस्रावी रसवृद्धि कहते हैं. ज्या वृद्धीच्या प्रभावाने मुनींच्या हातामध्ये पडलेला आहार अमृताच्या स्वादाला आणि अमृताच्या गुणाला प्राप्त होतो, अशी ती वृद्धी म्हणजे अमृतस्रावी रसवृद्धी म्हणली जाते. तर मी काय म्हणत होते, एका प्रवचनमध्ये आपण असं मुनींच्या चर्येचं त्यांच्या विशुद्धीचं असं वर्णन केलं होतं, आणि त्या प्रवचनाला बहुतेक तसं टायटल असेल मुनींच्या विषयी. असंच प्रत्येक प्रवचनाला मुनींच्या विषयीचं टायटल येत आहे. तर एका वेळेस कुठलं बहुतेक मागं अमृताची रिलेटेड काहीतरी होती वृद्धी, दुसरी कुठली होती हो, अमृत औषधी का काय होती, जल औषधी, खिल्ल औषधी, विड औषधी, पण त्यात अमृत रूपाने कुठली होती, सर्व औषधी रूपाने असणारी का, कुठल्या तरी एका वृद्धीमध्ये आलं होतं ना वर्णन, अमृत रूपाने परिणमित होतं म्हणून. तर त्या प्रवचनाला टायटल असं दिलं होतं मी, अमृतरस काय असतो. तपवृद्धीमध्ये आलं होतं का, बघावं लागेल. बघावं लागेल. तर त्याचं टायटल असं दिलं होतं मी. कुठली 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 हॅलो, परत बोला. तर त्याला असं टायटल दिलं होतं की अमृत रस कसा असतो, लोकांना किती त्याचे इंटरेस्ट. बाकीची सगळी मुनींची कथा राहिली बाजूला, ते अमृत रस कसा असतं हे जाणून घेण्यासाठी बाकीच्या सगळ्या प्रवचनांना बघणारे कमी होते, आणि त्या अमृत रसाला जाणण्याची इच्छा म्हणून ते प्रवचन काय म्हटलं अनेकांनी ऐकलं. म्हणजे कोणाला कशाची इच्छा, कोणाला कशाची रुची. इथं त्या मुनींना अमृत वृद्धी प्राप्त झाली, अमृत स्रावी वृद्धी, पण तरी त्याच्याबद्दल आकर्षण नाही, त्याचं क्रेज नाही, त्याच्याबद्दल ज्ञान नाही, त्याच्याबद्दल काय रुची नाही. आणि आपल्याला काय कसला असतो अमृत रस, आपल्याला पण मिळावा, त्याचा टेस्ट कशी असती लगेच. तर आता इथं सांगायला लागलेत की असंच त्या मुनींच्या हातात पडलेला सगळा आहार अमृत रस रूपाने म्हणजे अमृताच्या गुणाला आणि अमृताच्या स्वादाला प्राप्त होतो. आता कसला असतं अमृताचा स्वाद कोणाला माहिती, त्या मुनींना तर कुठं माहिती आहे, न ती वृद्धी प्राप्त झाली हे माहिती आहे, न ते अमृताचा स्वाद असतो हे माहिती आहे. गोड, बरं गोड असतो म्हणे बरं काय.
तर म्हणून सांगायला तिथं की तो आहार कसाही असू दे, तर त्या आहाराचं परिणमन अमृताच्या स्वाद रूपाने किंवा अमृताच्या गुणरूपाने. काय असतो अमृताचा गुण? अमर होतो म्हणतो ना, जो अमृत पितो तो अमर होतो. तर इथं पण असं सांगायला की अमर नाही होत, पण तरी सुद्धा त्यांचं अकाल मरण होत नाही. असे मुनी, असे रुद्धिधारी जे मुनी असतात, अमृत स्त्रावी रुद्धिधारी मुनींचं अकाल मरण होत नाही. आणि इवन जे मधुस्त्रावी रुद्धिधारी मुनी आहेत, त्यांचं वचन ऐकणारे त्या जीवांचं सुद्धा अकाल मरण होत नाही. इवन या अमृतस्रावी आदी सगळ्याच रुद्धिधारी मुनींना ज्यांनी कोणी आहार दिला असे ते दाता सुद्धा अकाल मरणाला प्राप्त होत नाहीत. काय म्हणले? त्यांचं सुद्धा अकाल मरण होत नाही. म्हणजे अमरत्वाला प्राप्त होते असं ते म्हणलं जातं ना, तर अमरत्व म्हणजे मरण तर टळणार नाही आहे, पण अकाली मरण येत नाही. म्हणजे फक्त ॲक्सिडेंट असंच नाही, अवेळी मरण झालं कुठल्या तरी कारणाने. आता तुमचं कोरोनामध्ये मेले अनेक जण, पण आपण असं म्हणतो ना त्यांचं आयुष्य आहेच की. म्हणूनच ते असं आपण काय कारण नसताना त्यांचं असं अचानक मरण झालं तर त्याला तुम्ही म्हणणार अकाल मरण, पण आहे तर ते सकालच. म्हणजे कारण भगवंतांच्या वाणीमध्ये तर अनादी काळापूर्वीच ते झळकलेलं आहे. त्यामुळं अकाल अशी काही कुठली गोष्ट नसते, ॲक्सिडेंटली काहीतरी ॲक्सिडेंट झाला असं नसतंच, पण आपण त्याला म्हणतो असं. त्यांचं आयुकर्म तेवढं होतं. तरी तर काय सांगायला लागले की या रुद्धीच्या प्रभावाने तो आहार अमृतरूप परिणमित होतो. तर धौलाकारांनी पण हेच सांगितलं की जिनके हाथ में प्राप्त आहार अमृत के रूप में परिणमित होता है, वे अमृतस्रावी जिन कहलाते हैं. यहाँ मनुष्य लोक में अवस्थित रहते हुए जो देवाहार, अमृत कुठं असतो म्हटलं ना, त्या देवांच्या कंठात असतं. त्यांना सुद्धा टेस्ट माहीत नाही त्याची, देवांना सुद्धा टेस्ट कशी घेणार. त्यामुळं नुसतं जरी इच्छा झाली तरी झरला ना ते अमृत, असं सांगितलं गेलं. मग आहे तर देवांचा आहार, पण इथं त्या देवांच्या आहाराला मुनी ग्रहण करतात. म्हणजे बाहेर काढून अशी वस्तू कोण दाखवलेली नाही आहे अमृत, त्यांनी काय असं कुठं साठवून ठेवलेलं नाही आहे देवांनी. तर म्हणून म्हटलं की त्यांचा जो आहार असतो देवांचा, तशा प्रकारचा आहार मुनी इथं घेतात. म्हणून ते सांगायला तिथं की मनुष्य लोक में अवस्थित रहते हुए भी जो देव आहार को ग्रहण करने वाले हैं, उन अमृत स्त्रावी जिनों को हमारा नमस्कार हो. इस रुद्धि के कारण मुनी देव आहार भोजी होते हैं किंवा अमृत आहार भोजी असं त्यांना म्हटलं जातं. अमृताला ग्रहण करणारे असे ते मुनी, असं त्यांचं विशेषण दिलं जातं. देवताओं का आहार दिव्य होता है, उनके कंठ से अमृत झरता है. कधी झरतं ते पण जेव्हा खाण्याची इच्छा झाली तेव्हा. ती इच्छा कधी होते म्हणलं ना, जेवढ्या वर्षांचं आयुष्य आहे त्या आयुचं 10% गेल्यावर म्हणा, किंवा तेवढ्या सागरांच्या मध्ये तेवढ्या 1000 वर्षांनी. म्हणले एक सागरचं आयुष्य असेल तर 1000 वर्षांनी, 10 सागरचं आयुष्य असेल तर 10,000 वर्षांनी, असं सांगायला तिथं तेच. जितने सागर की उनकी आयु होती है, उतने 1000 वर्ष बाद उनके कंठ से अमृत झरता है. तेव्हाच एकदा भूक लागते, परत 1000 वर्ष निर्विकल्प. किचनमध्ये जायचं नाही, काय पकवायचं नाही, काय नाही, टेन्शनच नाही. संपलं बिंपलं काय आणा रे करा रे, शिजलं करपलं काय भानगडच नाही. कारण जेवण ते असं करतच नाही आहेत. कौलाहार त्यांचा नाहीच. जो काय आहार आहे तो अमृत रूपानेच आहे. इवन देवगतीमध्ये कल्पवृक्ष पण आहेत बरं का. मागं सांगितलं होतं ना काका, हे आपण एकदा वाचलं होतं. देवगतीमध्ये म्हणजे वैमानिक जे देव आहेत त्यांच्या ठिकाणी तिथं त्यांना कल्पवृक्षसुद्धा प्राप्त आहेत. पण कल्पवृक्षाकडं तिथं काय मागून त्यांना काय खाण्यापिण्याचं नाही मागणार, बाकीचं कदाचित. तसं तर नियोगाने त्यांना सगळंच प्राप्त आहे. त्यांचे वस्त्र अलंकार, त्यांचं राहण्याचं स्थान, त्यांचे बायका वगैरे सगळं त्यांना नियोगाने प्राप्त आहे. पण तरीसुद्धा म्हटलं गेलं काय कल्पवृक्ष आहेत.
ते त्यांच्याकडनं काय घेतात का नाही काय माहीत नाही आपल्याला, पण त्यांचं तिथं अस्तित्व आहे. त्या कल्पवृक्षांच्या निमित्तात, प्रकाशांग नावाचे कल्पवृक्ष असतात, त्याच्या निमित्तात तिथं उजेड आहे सगळीकडं. म्हणून देवलोकामध्ये रात्र नसते, कारण सूर्यचंद्र इथं आहेत मध्यलोकामध्ये, मग त्यांचा प्रकाश इतक्यावर जात नसतो देवलोकामध्ये. 16 स्वर्गामध्ये उजेड कसा, तर तिथं कल्पवृक्ष आहेत म्हणून उजेड आहे. म्हणजे चर्चा केली होती ना एकदा आपण, तिन्ही लोकामध्ये पण प्रकाश आणि अंधकार कसा आहे, दिवस रात्र आहे का, काय सांगितलं होतं. नरकामध्ये तर पहिल्या नरकापासून खालच्या नरकापर्यंत, 7व्या नरकापर्यंत अंधकार वाढत जातो. आणि केवढा उजेड आहे म्हणलं होतं काल सांगितलं, रत्नासारखा, त्याच्या खाली शर्करा म्हणजे साखरेसारखा, वाळूसारखा, धूम जसा आहे, त्याची जशी प्रभा असते, जसं त्याचा कलर असतो, तशा प्रकारचा तेवढा मंद मंद प्रकाश असतो पहिल्या नरकापासून खालच्या नरकामध्ये. आणि मध्यलोकामध्ये सूर्यचंद्र आहेत, त्यांचा प्रकाश आहे. पुढं वर देवलोकामध्ये सूर्यचंद्र नाहीत, तर कल्पवृक्ष आहेत, त्यांच्या निमित्तात तिथं सगळीकडं प्रकाश आहे. सिद्धशिलेवर तिथं तर कल्पवृक्ष पण नाहीत, सूर्यचंद्र पण नाहीत, मग सूर्य तिथं प्रकाश आहे का अंधार आहे? कसं? सिद्धशिलेवर कोण बॅटरी घेऊन बसलाय हो? तुम्ही इथं बसा म्हणून सगळेजण असं अलॉटमेंट चालू आहे का आलेल्या सिद्धांना? केवळ ज्ञान, केवळ ज्ञानाचा प्रकाश असा असतो. समोशरणामध्ये दिवस असते का रात्र असते? विदेह क्षेत्रामध्ये सतत केवळ ज्ञानाचा प्रकाश असा आहे की त्याच्यासमोर बाकी सगळं तेज त्यांचं, त्यांची आभा जे आहे ते त्याच्या निमित्तातच तिथं सगळीकडं प्रकाश असतो. तर इथं सांगतायत की म्हणून देवांची आयु जेवढी असती तेवढ्या सागराची, तेवढे 1000 वर्ष गेल्यावर एकदा त्यांना भूक लागते आणि मग त्यावेळेस कंठातून अमृत झरतं. अमृतस्रावी मुनि के हाथ में प्राप्त आहार भी अमृतस्रावी रुद्धि के कारण से अमृत के गुण और स्वाद के रूप में बदलता है, इसलिए इस रुद्धिधारी मुनि को देवाहार भोजी कहा है. तर काय त्यांनी घेतलं इथं की विशेष वर्णन की देवांच्या कंठामध्ये अमृत आहे, त्यामुळं तेवढ्याच ठिकाणी, न ओठात आहे ना हातात आहे, कुठंच नाही, कंठात अमृत आहे आणि ते झरलं की पोटात जाणार. तर देवांच्या फक्त तेवढ्या विशिष्ट जागीच अमृत आहे. पण या रुद्धिधारी मुनींच्या सांगितलं सर्वांगामध्ये तशी रुद्धी आहे, पण उपचाराने म्हणलं गेलं हातातच. कारण आहार तुमचा हातात पडतोय आणि मग त्या हातातल्या आहाराने त्या आहाराला अमृतरूप प्राप्त होतं. पण ती रुद्धी त्यांच्या सर्वांगामध्ये असल्याशिवाय थोडी ना ते परिणमित होणार आहे. असं काय नुसतं हाताच्या स्पर्शाने झालं असं नाही आहे. जसं म्हणलं ना की आदिनाथ मुनी होते आणि त्यांनी जेव्हा पहिल्यांदा आहाराला निघाले त्यावेळेस किती दिवस उपास झाला? 6 महिने उपास पडला, म्हणजे 1 वर्ष उपास झाला, त्यात 6 महिने अंतराय होती. आणि मग जेव्हा पारणा झालं, कोण केलं पारणा? श्रेयांस राजा. कशाने पारणा केली? इक्षुरसाने. तर त्यांनी विचारलं ते हातात पडलेलं त्यांचे इक्षुरसच होतं का हो? आता हे मुनी असे रुद्धी संपन्न ते तर तीर्थंकर आणि 4 ज्ञानाचे धारी झाले दीक्षा घेतल्या. तर एवढ्या रुद्धी म्हणजे काय म्हणायचं विशुद्धीयुक्त असणारे ते मुनी, त्यांना अमृतस्रावी रुद्धी नसणार का? तर त्यांनी जे पिलं ना ते अमृतच पिलं हो. तुम्हाला वाटतंय रस पिलं, श्रेयांस राजांनी दिलं रसच, काय गन्ने उसाचं रस दिलं, पण त्यांनी पिलं अमृतच पिलं. म्हणजे त्यांच्या हातात जे पडलं ते अमृत झालं. आता शंका विचारा बघू. जे रुद्धिधारी असतील त्यांना, सगळ्यांना नाही. हो, आता हे जे अमृतस्रावी रुद्धिधारी आहेत त्यांनी रोज जो आहार करणार तो अमृताचाच करणार, म्हणजे अमृताचा होणार तो आहार. तर आता मुनींच्या हातामध्ये आहार तुम्ही देता,
त्यांनी आहार ग्रहण केला. प्रश्न विचारा. तो आहार अमृत रूपाने परिणमित झाला. प्रश्न विचारावं काय ह्याच्यावर सोनल? मधुस्त्रावी काय झालं होतं? हातात पडलेला आहार सगळा मधुर गोड रूप झाला होता. परत क्षीरस्त्रावी, घृतस्त्रावी. मग हे सगळे जे आहाराला परिणमन झालं होतं, आहारावर काय म्हणायचं इफेक्ट झाला होता, त्या मुनींच्या हाताच्या स्पर्शाने अशी तिथं त्याच्यामध्ये परिणती झाली होती ना. तर प्रश्न विचारला की जर तो आहार आता तुम्ही हातात देता तर अंजुलीतून अनेक कण खाली पडतात. पाणी असतं ते अनेक वेळा खाली पडलं थेंब. मग खाली काय पडलं? काय पडलं खाली? अमृतस्रावी रुद्धिधारी मुनी असतील आहे ते पडलं. का बरं? जे मूळ म्हणजे इक्षुदर दिला असेल तर त्यांच्या हातात त्यांच्याकडे रुद्धी म्हणून ते तसं झालं. एक तर रुद्धी त्यांना आहे हे त्यांनाच माहित नाही. तुम्ही देणारे तुम्हाला तर काय माहित असणार आहे त्यांना काय रुद्धी आहे. मग तुम्ही काय करता? ते जे हातात खाली हातातनं पडलेलं असते ते वेस्ट म्हणतो ना आपण त्याला, खाली पडलेलं ते टाकून देतो. तुम्हाला तर कुठं कळणार आहे थोडी ना ते अमृत झालंय म्हणून. पण हे सगळं कळलं केवलींनाच. काय उपयोग? न ते सांगतात येऊन, न ह्यांना कळतं ना आपल्याला कळतं आपण देणारे. पण तरी सुद्धा सांगितलं त्यांच्या हाताच्या स्पर्शाने त्या अन्नाला आणि त्या पाण्याला सुद्धा कदाचित अमृत रूप प्राप्त होतं. नाही असं नाही. पण त्याचं काय आपल्याला पण उपयोग नाही किंवा आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही. मग हे सगळं कळतं कोणाला? अशा अनेक रुद्धिधारी मुनी आहेत. अशा त्या रुद्धी संपन्न मुनींना ज्या काही रुद्धी प्राप्त होतात त्याचं ज्ञान फक्त केवलींनाच असतं, किंवा त्या मुनींना केवल ज्ञान झालं त्याच्यानंतरच कळणार, त्याच्या आधी नाही. म्हणून सांगतायत की सर्वज्ञांची महिमा कळते आपल्याला ह्याच्यावरून. सर्वज्ञांशिवाय रुद्धीचं ज्ञान कोणालाही नसतं. इवन ज्यांना प्राप्त झाली आहे ती रुद्धी त्यांना सुद्धा ह्याचं ज्ञान नसतं. मग जेव्हा मुनी सांगतील त्यावेळेस काय म्हणायचं, जिनेंद्र भगवान सांगतील केवल ज्ञानातून, त्यावेळेस समजणार की हे मुनी रुद्धिधारी होते आहेत वगैरे. बोला. कुमार मुनींची वृत्ती एका दुसऱ्या महाराजांनी ओळखून सांगितली होती ना की या महाराजांना वृत्ती प्राप्त आहे असं. ते पण निमित्त ज्ञानी होते ना, निमित्तावरून त्यांना समजलं असं. पण आता मला वृत्ती प्राप्त आहे ह्याचं ज्ञान मला नाही होत. हा पण सर्वज्ञांशिवाय जे विशेष ज्ञानी असतात त्यांना कळत असते. बरोबर आहे. पॉइंट टू बी नोटेड. म्हणजे असं कदाचित कुठल्या तरी निमित्तावरून किंवा कोणी जर विशेष ज्ञानी असतील, विशेष विशुद्धीयुक्त असतील तर त्यांना सुद्धा कदाचित कळू शकतं. पण ते स्वतःसाठी तर ते वापरत नाहीत ते ज्ञान की मला रुद्धी प्राप्त झाली आहे का, मी कसा वापर करायचा वगैरे वगैरे. तर काय सांगितलं इथं, जिस रुद्धि के प्रभाव से, तिलोय पंडितिकमध्ये यतिऋषभाचार्य सांगतात की ज्या रुद्धीच्या प्रभावाने मुनींच्या हातामध्ये पडलेला आहार वृक्ष जरी असेल तरी सुद्धा तो क्षणात अमृतपणाला प्राप्त होतो. अशी ती शक्ती, ती रुद्धी, त्याला म्हणलं अमृतस्त्रावी रसरुद्धी. हे झालं त्यांच्यासाठी उपयोगी. हे रसरुद्धिधारी मुनी आहेत त्यांच्यासाठी त्याचा उपयोग की तो आहार त्यांना अमृत रूपाने कार्य देणार. पण इतरांसाठी काय हो, या रुद्धीच्या प्रभावाने त्या ऋषींचे वचन नुसतं ऐकलं तरी सुद्धा तत्काळ त्या जीवांचं दुःख, वेदना, पीडा सगळं नष्ट होतं. का? अमृत असतं ते तुम्हाला सुखी करतं ना, असं तुम्ही म्हणता. तर तसंच सांगितलं इथं सुद्धा, त्या मुनींच्या वचनाला ऐकून जे कोणी दुःखी कष्टी असतील त्यांचं सगळं दुःख नष्ट होतं.
अशी ती रुद्धी म्हणली अमृतस्रावी रसरुद्धी. पुढे अकलंकाचार्य सांगतायत, जिनके हात में प्राप्त जैसा भोजन हो, जसं कसं सुद्धा असेल ते, म्हटलं ना, निरस असेल, बेचव असेल, कमी असेल, जास्त असेल, काय म्हणायचं त्याला, कडू असेल, काय जे काय असेल, तर जसं काय आहार त्यांच्या हातात पडला तर ते भोजन अमृत स्वरूपाला प्राप्त होतं. आणि ज्यांचे वचन प्राण्यांना अमृताच्या गुणाला प्राप्त करून देतात असे ते मुनी कोण? अमृतस्रावी रसदुर्धिधारी मुनी. श्रुतसागराचार्य सांगतात, तशाच प्रकाराने जिनके पाणीपात्र में प्राप्त अन्न अथवा जिनके वचन अमृत के समान गुण उत्पन्न करते हैं वे अमृतस्रावी रसरुद्धि ऋषि कहलाते हैं. जिस रुद्धि के प्रभाव से मुनि के हाथ में सरस नीरस चाहे जैसा आहार हो वह अमृत गुण को प्राप्त होता है, अथवा मुनि के वचन अमृत गुण को प्राप्त होकर जीवों के दुखों को नष्ट कर जीवों को अमृत प्रदान करने वाले होते हैं, वह अमृतस्रावी रसरुद्धि कहलाती है. रस से संबंधित होने से इसे रसरुद्धि कहते हैं. म्हणजे कुठलीही रुद्धी असू दे त्याचा संबंध 4 अनुयोगाच्या अपेक्षेने लावायचा. निमित्त म्हणतो ना आपण, कुठल्या निमित्तात त्यांना अशी रुद्धी प्रगट होते. आपण माग आत्ता लावलो होतो लाभांतराय कर्माचा क्षयोपशम, पुढं वीर्यांतराय कर्माचा क्षयोपशम लिहा. हे म्हणायचं कर्णानुयोगाच्या अपेक्षेने त्या रुद्धीचे निमित्त. 4 अनुयोगांच्या अपेक्षेने वेगळं वेगळं कारण सांगितलं प्रत्येक रुद्धीमध्ये. तर कर्णानुयोगाच्या अपेक्षेने सांगितलं लाभांतराय कर्माचा क्षयोपशम, वीर्यांतराय कर्माचा क्षयोपशम, दानांतराय कर्माचा क्षयोपशम, चारित्र मोहनीय कर्माचा उत्कृष्ट क्षयोपशम आणि नामकर्माचा विशिष्ट उदय. असं असताना त्यांना शरीराची अशी रचना प्राप्त होते ज्याच्या निमित्तात की अशी रुद्धी प्रगट होते. हे सांगितलं कर्णानुयोगाच्या अपेक्षेने. द्रव्यानुयोगाच्या अपेक्षेने काय कारण? द्रव्यानुयोगाच्या अपेक्षेने मुनींना ही रुद्धी का प्राप्त झाली? तर तिथं सांगितलं परिणामांची विशुद्धी. जी उत्कृष्ट विशुद्धी आहे त्या विशुद्धीचं फळ म्हणजे रुद्धींची प्राप्ती. म्हणून म्हणलं द्रव्यानुयोगाच्या अपेक्षेने परिणामांची विशुद्धी हे कारण आहे. चरणानुयोगाच्या अपेक्षेने कुठलं कारण आहे हो? मुनींना ही रुद्धी का प्राप्त झाली? चरणानुयोगाने सांगा. काय पाहिजे तुम्हाला? हे घ्या, माझं देते. शुद्ध चारित्र्य. हां, शुद्ध चारित्र्य परिणामातलं म्हणजे हां, बाहेरचं पण नाही, चरणानुयोगाच्या अपेक्षेने सांगितलं तपस्या त्यांची तशी. तपाची साधना जी आहे त्याच्या निमित्तामध्ये त्यांना अशी रुद्धी प्रगट होते. चारित्र म्हणा, तप म्हणा, चारित्र म्हणा. चरणानुयोगाच्या अपेक्षेने प्रथमानुयोगामध्ये सांगितलं तर ते असे अनेक रुद्धिधारी जे मुनी आहेत त्यांची ती कथा जी काय सांगितली गेली प्रथमानुयोगामध्ये पुराणांमध्ये, तर ते हे असे अमृतस्रावी रसरुद्धिधारी मुनिराज आहे. कुठलीही रुद्धी असू दे त्याचं अशा प्रकाराने 2 रूप आहेत हे सांगायला लागले. 2 क्वालिटीज आहेत त्याचे. जे अमृत मुनींच्या आहाराला म्हणजे जे आहार मुनींच्या हातात पडला तो अमृत रूपाला प्राप्त झाला, त्यामुळं तो त्यांना स्वतःला गुणकारी आहे. आणि त्यांचे वचन जे बाहेर पडले ते ऐकणाऱ्या श्रोत्यांना अमृताचं कार्य करतात. त्या वचनाने एखाद्या कोडीचा रोग दूर होईल, एखादा असाध्य रोग कोणाला असेल तर तो दूर होईल, त्याची पीडा. जसं की पारसमणी असतं, त्याचं स्पर्श झाला लोखंडाला तर काय होतं माहिती आहे का तुम्हाला? असं होतं का?
बघितलंय का? पारसचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतं म्हणतात. असं पारसमणी कुठं पण आपल्याला दिसत नाही. मिळालं तर ते त्याच्याजवळ राहणार नाही. कुठं कुठं जाईल हो. असतात मीडिएटरमध्ये कोण? चोर. तर असं सांगितलं की जसं त्या पारसमण्याच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं, तसं सांगितलं मुनींच्या हाताच्या स्पर्शाने त्या आहाराचं अमृत रूप होतं. म्हणून ही जी रुद्धी आहे ती कसली आहे? अमृतस्रावी रसरुद्धी. असे काय जे मुनी असतील ज्यांना की ही रुद्धी प्राप्त आहे, त्यांच्या कथा जे काय वर्णन केलं ते सगळं प्रथमानुयोग झालं. कर्णानुयोगामध्ये कर्मांची भाषा सांगितली, जे लाभांतराय, भोगांतराय वगैरे, हे दानांतराय वगैरे, कर्मांचा क्षयोपशम. तर हे एक सांगत होते की जे मुनी आहेत, पहिला म्हणलं ना देवांच्या कंठामध्ये अमृत असतं, तसं मुनींच्या उपचाराने बरं का, आणि मुनींच्या तसं उपचाराने हातामध्ये अमृत असतं. म्हणजे त्या हाताला तसा गुण प्राप्त झाला की ते अमृत रूपाला देतं, जे काय त्यांच्या हातात पडणार ते. तसं तीर्थंकर बालक असतं, त्याच्या अंगठ्यामध्ये अमृत असतं. म्हणलं ना ते, जसं की ते तीर्थंकर बालक जन्मलं तर सगळं देवलोक करणार त्यांचं संगोपन. लहानपणापासून जे काय त्यांना सामग्री लागणार आहेत, कपडे, दागिने, अन्न वगैरे जे सगळं असेल ते, इवन त्यांचे फ्रेंड्ससुद्धा सगळे देव असतात बरं का. कोण? तीर्थंकर बालकांचे. म्हणजे सगळं दैवी भोग असतात त्यांना, जोपर्यंत दीक्षा घेत नाहीत तोपर्यंत. मग त्यावेळेस तिथं सांगितलं ते तीर्थंकर बालक त्यांच्या मातेचं दूध पित नाहीत. तर ते त्यांच्या अंगठ्यामध्ये अमृत भरून जातात देव, आणि नुसतं चोखला तो अंगठा तरी सुद्धा त्यांना अमृताचं पान होतं, म्हणजे अमृत रसास्वादन होतं. आणि मग असं सारखं चोखत बसत नाहीत ते आपल्या मुलांसारखं. त्यांनी सांगितलं एकदा जर ते चोखलं तर महिनाभरासाठी भूक थांबली त्यांची, असं ते तृप्त राहतात. म्हणजे किरकिर करणारं बाळ नसतं ते. कसं असतं? एकदम आपलं संतुष्ट, समाधानी, सुखी, असं ते तीर्थंकर बालक. तर तीर्थंकर बालकाच्या वास्तविक सर्वांगामध्ये अमृत असतं, पण म्हणतो आपण उपचारांनी अंगठ्यामध्ये असतं, आणि ते त्याचं प्राशन करतात. तसंच मुनी हे वैद्यांच्या रसायनामध्ये पण अमृत असतं म्हटलं जातं, जे की रोगीचं रोग दूर करण्यामध्ये कार्यकारी ठरतं. आणि मुनींच्या सांगितलं ना की मुनींनी उपदेश दिला, तर त्या उपदेशांमधून सुद्धा त्यांचे वचन सुद्धा अमृताचं कार्य करतात असं सांगितलं होतं. काय म्हणले? हां, असं कुठं आलं? छडालामध्ये सांगितलं ना. काय सांगितलं? जिनके वचन मुख चंद्र ते अमृत झरे, असं काय सांगितलं वाक्य? ते कशामध्ये आलं? छडालाच्या 6व्या ढालीत आलं वाटतं ना. जिनके वचन मुख चंद्र ते अमृत झरे. कुठं आलंय बघून घ्या. तर तिथं सांगितलं त्यांनी की दिव्यध्वनीला पण अमृत वचन म्हणतो ना. हां, दिव्यध्वनीला बरोबर आहे की. म्हणजे त्या मुनींची वाणी ते अमृतच म्हणलं गेलं, जे की तुम्हाला अमर होण्यामध्ये कार्यकारी ठरतं. अमर म्हणजे काय म्हणायचं आता? ज्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तो अमर झाला, त्याचं मरण टळलं ना, त्याला मरण नाही आहे ह्याची जाणीव झाली, तोच अमर आहे. असं बाहेरून तर मरण कोणाचं दूर होत नसतं. म्हणून म्हणलं तिथं की ज्याला अमर स्वभाव समजला तोच खरा अमर झाला. कुठलं वाक्य मिळालं का? कुठल्या ढालीत आहे हो? बघून सांगा मला. तर अशी ही अमृतस्रावी रसरुद्धी आहे, ज्याचा वापर मुनिराज इच्छापूर्वक स्वतःसाठी करत नाहीत, पण ती अनिच्छापूर्वक त्याचं कार्य दिसून येतं.
मग त्या वृद्धीच्या निमित्तातनं त्या मुनींना हर्ष आहे न गर्व आहे न त्याच्याविषयी काय चिंता आहे न अट्रॅक्शन आहे त्याच्याबद्दल, ते तर आपल्या साधनेमध्ये तृप्त आहेत. मग तसं म्हणलं आपल्याला सुद्धा आपली साधना करायची आहे. त्यासाठी आज एक गाथा देणार आहे मी तुम्हाला पाठ करायला. एवढी मस्त गाथा आहे ना योगसारची, तर मी सांगते कुठली आहे. 34 नंबरची गाथा आहे. त्याच्यामध्ये खूप सोपा अर्थ आहे बरं का. योगसारची 34 नंबरची गाथा आहे. आत्मा आत्म्याचं ध्यान करेल तर सुखी होईल, असं ह्याच्या अर्थाने आहे. मी म्हणून दाखवते. अप्पा अप्पई जो मुणई जो परभाव चये, सो पावई शिवपुरी गमणू जिणवर येऊ बणे. अप्पा अप्पई जो मुणई, आत्मा आत्म्यामध्ये आहे किंवा आत्मा रूपाने जो जाणतो, जो परभाव चयेई, जो परभावाला सोडतो, सो पावई शिवपुरी गमणू, तो शिवपुराला प्राप्त करतो, असं जिणवर येऊ म्हणे, असं जिनवर भगवंतांनी सांगितलेलं आहे. जो परभाव को छोड़ देता है व जो अपने से ही अपने आत्मा का अनुभव करता है वही मोक्ष नगर में पहुंच जाता है, ऐसा श्री जिनेंद्र देव ने कहा है. म्हणू परत एकदा. अप्पा अप्पई जो मुणई जो परभाव चये, म्हणा. अप्पा अप्पई जो मुणई, म्हणा. जो परभाव चरे, आपल्याकडे त्यांच्याकडे नाही. अच्छा सॉरी. अप्पा अप्पई जो मुणई अप्पई जो मुणई जो परभाव चये, सो पावई शिवपुरी गमणू, म्हणा की आता. शिवपुरी गमणू, शिवपुरीला गमन असं म्हणलं. सो पावई शिवपुरी गमणू, सो पावई शिवपुरी गमणू जिणवर येऊ म्हणे. जिणवर येऊ म्हणे. काय कुसी ना मला काय उपास बिपास आहे काय. जिणवर येऊ म्हणे. हां, किती छान सांगितलं. म्हणजे जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळेस हे घ्यायचा विषय. अप्पा अप्पई जो मुणई, मी आत्म्याला आत्मा जाणतोय का. जो जाणतो तो त्याला तिथं परभाव सुटतात, सोडावे लागत नाहीत. आणि तोच ज्यांनी आत्म्याला आत्मा जाणला तोच शिवपुरीला गमन करतो. शिवपुरी कुठे आहे. वितरागनगरमध्ये. शिवपुरी आहे तर वास्तविक आपल्याच क्षेत्रामध्ये, तेच मोक्ष आहे. आणि व्यवहाराने तिथं सिद्धशिलेवर गमन करतो. सो पावई शिवपुरी गमणू जिणवर येऊ म्हणे. एवढं सोपं सांगितलं की जो आत्म्याला आत्मा जाणतो, परभाव सोडतो, तोच शिवपुरीला जातो. म्हणायचं. अप्पा अप्पई जो मुणई, अप्पा अप्पई जो मुणई जो परभाव चये, जो परभाव चये, सो पावई शिवपुरी गमणू, सो पावई शिवपुरी गमणू जिणवर येऊ म्हणे. जिणवर येऊ म्हणे. जो अप्पा अप्पई जो मुणई जो परभाव चये, सो पावई शिवपुरी गमणू जिणवर येऊ म्हणे. असं चिंतन करायचं त्याच्यावर, म्हणजे ती गाथा सहज त्याने होऊन जाते धारणेमध्ये. पुण्य पाप के विकल्प से रहित आनंद मूर्ती चैतन्य भगवान आत्मा को आत्मा से जानो. आत्म्याला तुम्ही जाणायला जाता इंद्रियांनी, पण त्यांनी सांगतायत आत्म्याला आत्म्याने जाणा, आत्मारूप जाणा. और रागादी का लक्ष छोड़ दो. ॲक्च्युली तिथं सोडावं लागत नाही. जेव्हा आत्म्याला लक्ष करतो त्यावेळेस रागादी सहज सुटून जातात.
ऐसा जिनेवर परमेश्वर त्रिलोकीनाथ कहते हैं. म्हणून ज्यांनी स्वतःला जाणलं तोच धर्माला, तोच मोक्षाला, तोच शिवसुखाला प्राप्त करू शकतो. म्हणून असं स्वभावाला जाणणाऱ्या मुनींना त्यांच्या विशुद्धीच्या निमित्तात अनेक वृद्धींची प्राप्ती होते. ओम जाणा. विशुद्ध स्वरूपोऽहम् नामकर्मरहितोऽहम् ज्ञातामात्रस्वरूपोऽहम् सिद्धोऽहम्. ओम विसर्जन. नमो